5 ते 6 मोकाट गायीने एका महिलेवरती हल्ला करून तिला जबर जखमी केल्याची घटना नाशिकमध्ये घडलेली आहे। जखमी महिलेवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नवीन नाशिकमधल्या पाटील गार्डन जवळ निरंजन पार्क मर्चंट बँकेसमोर हा सगळा प्रकार घडलेला आहे। बँकेसमोरून जात असताना शोभा जोशी या महिलेवरती समोरून आलेल्या 5 ते 6 गायींनी जोरदार हल्ला केला आणि या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झालेल्या आहेत। नाशिकमध्ये मोकाट गायींचा सुळसुळाट बघायला मिळतोय। 5 ते 6 गायींनी या ठिकाणी हल्ला केला एका महिलेवरती आणि ही महिला रक्तबंबाळ झाल्याचं बघायला मिळतंय। आपण ही दृश्य बघू शकतो। हा हल्ला सुरू केल्याचं लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी जीव धोक्यात घालून त्यांना वाचवलं आणि खासगी रुग्णालयात दाखल केलेला आहे। आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, 5 ते 6 गायींनी हा हल्ला केलेला आहे ह्या महिलेवरती। सध्या ही महिला तिची परिस्थिती कशी आहे, त्याचबरोबर ह्या गायी कोणी सोडल्या होत्या? खरंय, ही महिला जी आहे ही सकाळी दुपारच्या सुमारामध्ये आपल्या काही वैयक्तिक कामासाठी या बँकेसमोरून जात होती, या पाटील गार्डन जवळून जात होती आणि तिला सुरुवातीला एका वासराने धडक दिली आणि ती खाली पडली। तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि नंतर ती चालण्यासाठी लागली आणि लगेचच 4 ते 5 गायी आल्या आणि त्या गायींनी त्यांना मारायला सुरुवात केली आणि रक्तबंबाळ केलं। सुरुवातीला या महिला घाबरलेल्या होत्या, मात्र त्यांना नंतर ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्या बेशुद्ध अवस्थेत गेल्या आणि जवळच असलेले जे काही 4-5 तरुण होते त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या गायींना हटकावण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्या महिलेला वाचवलं। आणि यानंतर या महिलेला एका जवळच खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। एकूणच जर परिस्थिती अशी आहे की सध्या शहरामध्ये ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं बघायला मिळत आहे। अगदी किरण, आपल्या सोबत प्रत्यक्षदर्शी आहे राहुल विंचुरकर। आपण त्याच्याशी थेट चर्चा करूया। नेमका हा हल्ला कसा झाला? राहुल, तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात। नेमका हा हल्ला कसा झाला आणि साधारण किती गायी होत्या आणि ह्या गायींना कशा पद्धतीने तुम्ही हकलवलं आणि ह्या महिलेचे प्राण तुम्ही वाचवले? ऍक्च्युअली मी सकाळी 7-7:30 वाजता खिडकीमध्ये बसलेलो होतो। मी चालू शकत नाही, त्याच्यामुळे मी अपंग असल्यामुळे मी खिडकीत बसलेलो असताना मला अचानकपणे मला दिसलं की त्या बाईंच्या मागे 8-10 गायी लागलेल्या आहेत। 5-6 गायी होत्या आणि त्यांना शिंगावर उचलून आपटत होत्या, पायाखाली दडपत होत्या, त्यांच्या अंगावर उड्या मारत होत्या। मी आरडाओरडा सुरू केल्यानंतर आजूबाजूचे पण मुलं धावत आले। त्यांनी प्रयत्न करून त्या गायींना हकलवलं। गायींना हकलवल्यानंतर खूपच रक्तबंबाळ झालेले असल्यामुळे काही मुलांनी तर आपल्या अंगातले शर्ट फाडले आणि त्यांच्या जखमा बांधल्या। बरोबर। त्या क्षणी मी लगेच एरियातल्या नगरसेवकांना फोन केल्यानंतर ते तातडीने एरिया तिथे हजर झाले। सर्वांनी मिळून प्रयत्न करून मग त्या बाईंना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं। पण आमच्या एरियामध्ये काही दिवसांपासून हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहे। मोकाट गायी फिरतात, मोकाट कुत्रे फिरतात। सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला कुत्रे आणि गायी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धावतात। खूप प्रयत्न केला, गायीच्या मालकांना सुद्धा सांगूनही त्यांनी काहीच फरक पडत नाहीये। कुत्रे सुद्धा फिरतातच आहेत। हा गायीचा मालक कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? लोक म्हणतायत की चव्हाण म्हणून आहे आमच्या एरियामध्ये गायीचे मालक, त्यांच्या ते गायी आहेत, ते कायम असतात आमच्या एरियामध्ये। पण अशा पद्धतीने मोकाट गायी सोडणं किंवा अर्थातच जी मोकाट कुत्री असतात त्यामुळे नागरिकांना तिथल्या तर त्रास होतोच, मात्र असे प्रकार वारंवार घडताना बघायला मिळतात का त्या ठिकाणी? हो, कायम घडतात। गायी आणि कुत्रे यांचे प्रकार कायम घडतात, पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही। नगरसेवकांना सांगितल्यावर ते म्हणतात की सध्या टेंडर नसल्यामुळे आम्ही गायी आणि कुत्रे पकडू शकत नाही। त्याचप्रमाणे जर त्यांना काही करण्याचा प्रयत्न केला तर प्राणी मित्र संघटनेचे लोक येऊन आम्हालाच त्रास देतात, त्यामुळे मग आम्ही काहीच त्यांच्या विरुद्ध ऍक्शन नाही घेऊ शकत नाही, असं नगरसेवकांकडून कळवलं जातं। बरोबर बरोबर। राहुल, धन्यवाद ह्या संपूर्ण चर्चेबद्दल आणि ह्या सगळ्या घटनेबद्दल माहिती दिल्याबद्दल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी देखील होते किरण ताजणे, त्यांनी ह्या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा केलेला आहे। मात्र लवकरात लवकर ह्या मोकाट गायी असतील, मोकाट कुत्री असतील यावरती कुठेतरी निर्बंध घालणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ह्या गायींचा जो मालक होता त्याच्यावरती योग्य खरं तर कारवाई होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आता या महिलेचे प्राण वाचलेले आहेत तिथल्या स्थानिक खरं तर ह्या तरुणांमुळे। मात्र अशा पद्धतीने जर वारंवार घटना घडत असतील तर कुठेतरी ह्यावरती कारवाई होणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरू शकतं। धन्यवाद किरण या संपूर्ण माहितीबद्दल आणि या बातमीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।